नमस्कार. मधुराज कुक अँड क्रिएशनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. प्रत्येक उन्हाळ्यातला जो सुखद अनुभव काय आहे माहिती आहे का? झाडाला आलेल्या अशा लटकलेल्या कैऱ्या पाहून त्या पटकन तोडाव्यात आणि ताज्या ताज्या कैरीचं असं झटपट लोणचं तयार करायचं. लोणचं म्हणजे ते वर्षभर टिकवणारं नाही हां. म्हणजे आपण आता जेवायला बसलोय आणि आपल्याला ताट अपुरं वाटतंय, काहीतरी आंबट असं खाऊ वाटते, तर आपण हे झटपट कैरीचं लोणचं करून ताटाला आपण हे लावू शकतो. घरच्या कैरीची चव तर काय औरच आहे. तर मी अशा 3 कैऱ्या मी तोडून घेतलेल्या आहेत. छान अशा मी धुवून घेणार आहे आणि कारण त्याच्या जे देठाच्या बाजूला कारण ताज्या कैरीच्या ह्याच्यातनं भरपूर असा चीक बाहेर पडलेला आहे. त्यामुळे छान अशा मी धुवून घेणार आहे त्या कैऱ्या आणि पुढचा भाग आहे ना, तो जो चीक भरपूर असतो तो चीक मी काढून टाकणार आहे आणि छान धुवून घेतल्यात. पहा असं मी पुसून ते घेऊन त्याच्या पुढचा भाग मी काढून टाकते आणि त्याला पहा चीक असा भरपूर निघायला लागला आहे ते वरचं काढून टाकलं तरी. त्या चीक जर हाताला लागला तरी आपल्याला त्याला असं म्हणजे दुःख होतं. कारण लहानपणी खूप असे तोंडाला ते नाकाला सुद्धा झालेले होते, हाताला ते व्हायचे चीक लागून आणि ते पटकन धुवायचं असतं पण त्यावेळेस कळत नव्हतं. उन्हाळाभर असंच आमचं चाललेलं असायचं काय. आता मी त्याच्यावरचं साल काढून घेतलेले आहे. तुम्ही हे जर लोणचं खाल्लं ना तर तुमच्या तोंडाला पाणी सुटेल आणि प्रत्येक वेळेस असं करावंसं वाटेल आणि झटपट एकदम वेळ कमी लागतो. त्यामुळे छान असं हे लोणचं आपण पाहूया कसं करायचं ते. छान असं मी साल काढून घेतलेले, त्याचे छोटे छोटे काप करून घेतले, ते एकदम छोटे करून घ्यायचे. जेवढं बारीक असेल तेवढं एकदम छान ही फोडीचं लोणचं लागतं आणि ताजं ताजं असतं त्यामुळे छान लागतं. तुमच्या ताटात कितीही भाज्या असल्या आणि वेगवेगळे पदार्थ केले असले तरी उन्हाळ्यात ह्याच्याशिवाय आपलं ताट पूर्णच होत नाही. म्हणजे साधं आपलं वर्षभर टिकणारं लोणच्याची फोड जरी ताटात असली आणि किंवा हे झटपट होणारं लोणचं जरी असेल तरी ताट आपल्याला पूर्ण भरल्यासारखं वाटतं किंवा खायला त्याची मजा औरच असते. तर असं मी छोटे छोटे आता मी फोडी करून घेतलेल्या आहेत. जिभेची चव तर वाढवणारच आणि ताटाची शोभा पण तुमच्या वाढवणार आहे आणि छान छोट्या-छोट्या स्लाईसमध्ये मी कापून घेतलेले आणि आता एका मोठ्या वाटीमध्ये मी हे काढून घेते, की ज्यात आता सर्व मसाला मी टाकून घेणार आहे. मसाला असं काही नाही आहे, साध्याच गोष्टी आहेत. मी मोहरीची डाळसुद्धा वापरलेली नाही आणि इतकं झटपट आता हे मी करून दाखवते तुम्हाला. आता इथे मी फोडणी देणार आहे त्याला. तेल घेतलेले 2-3 चमचे तेल घ्या. तुम्हाला जास्त टाकायचं असेल तरी टाकू शकता. त्याने छान असं चटकदार किंवा रसरशीत होतं जेवढं तेल तुम्ही टाकचाल तेवढं. पण मी जास्त काही नाही टाकलेलं. आता मी मोहरी टाकलेली आहे. ते छान असे तडतडू देणार आहे. कारण मोहरी तडतडल्याशिवाय पण त्याची चव त्या लोणच्याला येणार नाही. आता मोहरी तडतडायला लागली. छान अशी मोहरी तडतडली कारण ती फुटू द्यायची, त्याच्याशिवाय चव येणार नाही. आणि त्याच्यामध्ये मी आता लसूण टाकलेलं आहे. लसूण पण छान असा आपल्याला खरपूस असा तळून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याचा अंश सगळा तेलामध्ये उतरला पाहिजे. आता त्याच्यात मी थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे. त्याने छान कलर पण येणार आहे आणि चव पण लागणार आहे. आणि मी आता ह्याच्यात कच्चा लसूण पण थोडंसं टाकून ठेवलं होतं. हळद टाकलेलं आहे, मीठ टाकून घेतलेलं आहे आणि जी फोडणी दिली होती ती फोडणी आपण त्याच्यावर टाकून घेतली. थोडंसं मी आपलं शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे. म्हणजे तुम्ही ह्याऐवजी मोहरीची जी डाळ आपण आणतो लोणच्यासाठी तीही टाकू शकता, पण मी ते टाकलेलं नाही. शेंगदाण्याच्या कुटाने खूप छान अशी ह्या लोणच्याला चव येते. तुम्ही करून पहा, एकदम झटपट आणि काहीही अवघड नाही आणि जेवण तर एकदम जेवणाला खूप छान अशी चव येईल तुम्हाला आणि मग तुम्ही जास्त खाचाल असे हे लोणचं आहे आणि झटपट आहे. काहीही असे अवघड नाही. तुम्ही ताटं करून नंतर लगेच केलं तरीही तुम्हाला 5-10 मिनटात होऊन जाते. असं छान असं चटकदार चविष्ट असं हे लोणचं आहे आणि पाहताच पहा असं तोंडाला पाणी सुटतंय, इतकं छान आहे. घरच्या ताज्या ह्याच्यामुळे तर खूपच असं छान चव लागते. नक्कीच रेसिपी आवडली असेल, करून पहा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पहा. धन्यवाद.